शेतकरी मित्रांनो नमस्कार। महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो आपण महाडीबीटी अंतर्गत जे आहे ते बियाणे अनुदानासाठी 100% बियाणे अनुदानासाठी फॉर्म भरले होते आणि ज्या शेतकऱ्यांना त्याची लॅटरी लागलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता जे आहे ते बियाणे मिळत आहेत। परंतु याच्यामध्ये असा गोंधळ झालेला आहे की शेतकऱ्यांना पोर्टलवर दाखवले 75 किलो बियाणे मिळणार आहे, परंतु प्रत्यक्षात गेल्याच्या नंतर तिथं 60 किलो किंवा 66 किलो बियाणे दिलं जातं किंवा ज्या शेतकऱ्यांना कमी बियाणं झाले जवळपास 40 किलो कोणाला 30 किलो लागले ते अशा शेतकऱ्यांना जेमतेम म्हणजे 22 किलोच बियाणं दिलं जातं। मग हा नेमका गोंधळ झालाय कशामुळं आणि याच्यातला नेमका घोळ काय आहे तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। खरंच तुम्हाला पूर्ण बियाणं दिलं जातंय का आणि दिलं जातंय तर मग कसं दिलं जातं ना अर्धवट बियाणं का देत आहेत तर याचीच माहिती जी आहे ते थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलद्वारे शेतीविषयक नवीन योजनाचे आणि सोलार विषयक योजनाचे व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर सर्वप्रथम येत असतात, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रहो बघा, या शासनाच्या जे योजना आहेत याच्यामध्ये नंबर लागणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे। आता यामध्ये तरी हे लवकर त्यांनी प्रोसेस केली, कारण लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असोत किंवा मग जे सोशल मीडियाच्या माध्यमातून असोत हे मुद्दा जे आहे ते बराच उचलला गेला होता, त्यामुळे जे आहे तर शासनाने हे बी जे आहे ते लवकर वाटपाला सुरुवात केली आणि शेतकऱ्याला जे आहे ते बी मिळत आहेत। परंतु त्याच्यामध्ये झालंय असं की ज्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 किलो बी द्यायचं होतं अशा शेतकऱ्यांना जे आहे तर त्या ठिकाणावर एकतर 66 किलो बी मिळत आहे किंवा 60 किलो बी मिळत आहे। हे बी आहे ते महामंडळचं जे महाबीजचं बियाणं आहे त्यांची पॅकिंग जी आहे ते 22 किलो आणि 30 किलो यामध्ये पॅकिंग त्यांनी केलेली आहे। आता 75 किलो जर बी द्यायचं असेल तर बियाच्या बॅगा ह्या फोडून देऊ शकत नाही, म्हणजेच त्या ठिकाणी शेतकऱ्याला 22 किलोच्या एकतर 3 बॅगा देणार किंवा तुमचं 30 किलोच्या 2 बॅगा देणार। 2 बॅगा 30 किलोच्या 2 बॅगा दिल्या तर त्याच्यामध्ये 15 किलो बियाणं कमी येणार आहे। 22 किलोच्या 3 बॅगा दिल्या तर त्याच्यामध्ये जवळपास 10 किलो ते 9 किलो बियाणं कमी येणार आहे। मग नेमकं शासनानं असं का केलं, पोर्टलवर अशी का माहिती दिली बघ 75 किलो बियाणं देणार आहे आणि तुमचं जे काही मिळणारी पॅकिंग जे आहे ते 22 किलो आणि तुमच्या 66 किलो मध्ये 30 किलो मध्ये आहे। मग ह्या सगळ्या गोष्टीचा अगोदरच त्यांनी अभ्यास करणं गरजेचं होता की बाबा आपल्याला शेतकऱ्याला या पद्धतीत बिल द्यायचं आहे आणि आपण हे सगळं शेतकऱ्याला असं बी देतोय, म्हणजे एकंदरीत या वरील बियाणाचा काही गोंधळ होणार आहे, घोटाळा होणार आहे हे आता येणाऱ्या काळामध्ये कळेलच। परंतु एकंदरीत दाखवल्याप्रमाणे तिथं बी दिलं नाही। शेतकऱ्याला पोर्टलवर स्पष्ट त्याची किंमत सुद्धा मेन्शन करून दिली होती की तुम्हाला एवढ्या किमतीचं बियाणं आम्ही देतोय, हे नंबर लागल्यावर समोर दिलेलं आहे, पण ऍक्च्युअल त्या किमतीचं बियाणं मिळालेलं आहे शेतकऱ्याला तर नाही, अजिबात मिळालं नाही। तिथं फक्त ज्या शेतकऱ्याला 30 किलोच्या 22 किलोच्या पटीत बियाणं आहे अशा शेतकऱ्याला तिथं बियाणं मिळालेलं आहे पूर्ण, आणि दुकानदार सुद्धा जे आहेत तर त्या ठिकाणी कशा पद्धतीत त्यांना आदेश दिले होते, कशा पद्धतीत टोकन दिले होते ते माहीत नाही। त्या ठिकाणाहून जे आहे ते बी 22 किलोची बॅग किंवा 30 किलोची बॅग या प्रमाणात शेतकऱ्याला देत आहेत। मग शासनानं अगोदरच ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं होतं की बुवा याच्यामध्ये शेतकऱ्याचं क्षेत्रफळ हे वेगवेगळं आहे आणि या वेगवेगळ्या क्षेत्रफळानुसार हे वेगवेगळं बियाणं त्या ठिकाणावर येतं आणि वेगवेगळं बियाणं दिलं जातं। तुमच्याकडं अगोदर तुम्हाला माहीत होतं, कारण पॅकिंग का तुम्ही 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी केलेली नाहीये, पॅकिंग तुमची उन्हाळ्यामध्येच झालेली आहे आणि हे सगळ्या गोष्टी पोर्टलवर अपडेट करता वेळेस तुम्ही त्या ठिकाणावर मेन्शन करून द्यायला पाहिजे होतं की भले तुम्ही 75 किलो न देता त्या ठिकाणी 60 किलो बियाणं तुम्ही द्यायला हवं होतं, कारण आता त्याच्यामध्ये काय मिक्स करून दुसरं बियाणं पेरायचं का काय करायचं, तुम्ही एका कॉलममध्ये द्यायला पाहिजे होतं सरळ की हेक्टरी 75 किलो बियाणं लागतं, परंतु आमच्याकडून मिळणारं बियाणं हे 60 किलोचं बियाणं आहे, त्याच्यामध्ये आमच्याकडे एवढी पॅकिंग नाही, अशा पद्धतीत तुम्ही त्यांना स्पष्ट मेन्शन करून द्यायला हवं होतं। कारण तिथं शेतकऱ्याला दाखवलं एक आणि दिलं एक। आता तुम्ही तर शेतकऱ्याच्या नावे 75 किलो बियाणं दिलं म्हणून नोंद केलेली आहे, कारण बॅकएंडला काय कारभार केलेला आहे काय माहीत नाही, पण एकंदरीत माहिती काढल्याच्या नंतर कळालं की शेतकऱ्याला कमी बियाणं का दिलं जातं, तर कंपनीनं सरळ सांगितलं की आमच्याकडे जे आहे तर बियाणाची पॅकिंग जी आहे ते 22 किलोमध्ये आणि 30 किलोमध्ये अशी पॅकिंग आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हे बियाणं कमी दिलं। आणि काही शेतकऱ्यांनी प्रश्न केला की बियाणं हे फोडून तुम्ही आम्हाला द्या, म्हणजे माझं 75 किलो बियाणं आहे तर मला तुम्ही काय करा की याच्यामध्ये दुसऱ्या बॅगमधलं 15 किलो बियाणं जे आहे ते मला द्या तुम्ही फोडून। परंतु
पेरणीचा जो नियम आहे म्हणजे त्यानुसार कोणती बॅग पेरणीपूर्व तुम्ही फोडू शकत नाही, फोडून बियाणं हे कोणी देऊ शकत नाही, कारण फोडल्याच्या नंतर त्या बियाणामध्ये दुसरं बियाणं मिक्स केलं असेल का किंवा मग आणखीन कोणतं एखादं बियाणं मिक्स केलं असेल का ह्या शंका उपलब्ध होतात. त्यामुळं बियाणाच्या बॅगा ह्या फोडू शकत नाहीत. शेतकऱ्याला जशा बॅगा आल्या तशा बॅगा ह्या द्याव्या लागतात. त्याचे टोकन असतात, त्याचे लेबल बॅच असतात, ह्या सर्व काही त्या ठिकाणी देणं बंधनकारक असतं. त्याच्यामुळं जे आहे तर हे बियाणं तुम्हाला एक कमी बियाणं मिळालं आहे. भरपूर शेतकऱ्यांनी त्याच्यावर वाद सुद्धा केले, खूप साऱ्या तक्रारी सुद्धा केल्या, परंतु याचा काहीही फायदा होणार नाही. जे मिळालंय ते घ्या आणि आता त्या ठिकाणावर तुम्ही जे काही आहे ते पेरणी करा, कारण हे देवच पावला म्हणावं की हे वेळेवर आलंय. कारण काही जे ठिकाणी तर स्टॉक नाही म्हणून शेतकऱ्यांना भरपूर कलून धाडलंय, काही ठिकाणी आणखीनही नंबर लागत नाहीत, कमी कृषी केंद्र उपलब्ध करून दिलेत आणि ते सुद्धा आता म्हणतात की बाबा आमच्याकडे स्टॉक उपलब्ध नाही. कारण ज्या शेतकऱ्याचे नंबर लागले त्याला बियाणं देणं तर बंधनकारक आहेच, असं म्हणायलाच नकोय की बाबा तुमच्यासाठी नाही, कारण तुमचं ज्यावेळेस स्टॉक उपलब्ध आहे तेव्हाच तुम्ही सोडत त्या ठिकाणी केली आहे. कारण याच्यामध्ये तुम्हीचे जे क्रम होता की तुमच्याकडे अवेलेबिलिटी पाहून तुम्ही जो काही दिव्यांगासाठी प्रथम प्राधान्य दिलं होतं, त्याच्यानंतर आरक्षण रिझर्व्ह प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं होतं, त्यानंतर महिला शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं होतं, त्यानंतर सर्वसाधारणसाठी प्राधान्य दिलं होतं. हे सर्व काही क्रम पाहून आणि तुमच्याकडला स्टॉक पाहूनच हे तुम्ही जे आहे तर याची निवड केलेली आहे. त्यामुळं कोणताही शेतकऱ्याला मेसेज आले असतील असा शेतकरी बियाणापासून वंचित राहायला नकोय. आणि जर असे कोणी करत असेल, असा वंचित राहत असेल शेतकरी, त्याला मेसेज येऊन त्याचा नंबर लागून अशा शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कृषी कार्यालयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवू शकता. कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. बियाणतानी हमाली वगैरे काही घेत असतील तो भाग वेगळा राहिला, परंतु कमी बियाणं मिळत आहे म्हणून कोणासोबत तंडत बसू नका. तुम्हाला 22 किलो आणि 30 किलोच्या पट्टीमध्ये बियाणं आहे, त्यामुळे तुम्ही ते बियाणं घेऊन या आणि त्याची पेरणी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पावसानुसार तुम्ही करू शकता. आता येणाऱ्या काळामध्ये पाऊस कधी पडेल, पावसाचं अपडेट हे हवामान खात्याकडून येणारच आहे, मान्सूनचं वगैरे अपडेट हे या गोष्टी येणारच आहेत, परंतु पेरणीसाठी सुद्धा घाई करू नका. कारण जमिनीमधली ज्यावेळेस ओल पूर्ण होत नाही त्याच्यामधून गरमीमुळे बियाणं वगैरे सडून जातं, त्याच्यामुळं उगवण क्षमता ही कमी होते. त्यामुळं पुरेपूर पाणी झाल्याशिवाय जे आहे ते पेरणीसाठी सुद्धा घाई करू नका. कारण शासनानं आपल्याला बी दिलंय आणि आपण पण महागामोलाचं बी त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी सुद्धा कोणत्याही प्रकारची घाई करू नये. आशा करतो ही माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.